झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी जिल्ह्यात देखील समुद्र किनाऱ्यावरच्या अनेक गावात समुद्राचं पाणी शिरल्यानं अनेकांची तारांबळ उडाली। दुपारी 1:30च्या सुमाराला उसळलेल्या उंच लाटांमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे काही गावांमध्ये रस्त्यांवरती पाणी शिरलं होतं। काही घरांमध्ये देखील पाणी शिरलं। या सगळ्याची खबरदारी गावकऱ्यांनी घेतली होती, मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात समुद्र उधाणला, त्यामुळे भरतीचं पाणी गावांमध्ये शिरलं। तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवबाग इथल्या माळ बागायतीसह सुमारे 10 घरांना आजच्या या भरतीचा फटका बसलाय। समुद्राचं पाणी थेट या घरांमध्ये घुसलंय। इथला बंधारा देखील पाण्यामुळे वाहून गेला। दुपारच्या वेळेस समुद्राच्या 4 ते 5 फूट उंचीच्या लाटा उसळत होत्या, त्यामुळे मालवण बाजारपेठेमधल्या दुकानांवरती जोरदार लाटांचा तडाखा बसला। देवबागचा धोका वाढलाय, कारण इथला संरक्षक बंधारा वाहून गेलाय। गेले 15 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी घुसत होतं। आता समुद्रानं देखील अतिक्रमण केल्यानं सिंधुदुर्ग जिल्हा दोन्ही बाजूने निसर्गाशी सामना करताना दिसतो। जिल्ह्यामध्ये आपत्तीजनक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एका बाजूला नद्यांना पूर, तर दुसरीकडे समुद्र देखील मोठ्या प्रमाणात उधाणलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।